नमस्कार, मी मानवी महाराष्ट्र टीव्ही 24च्या महाराष्ट्र बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते। चला बघूया महाराष्ट्राच्या प्रमुख बातम्या। नवी मुंबईतील दोन्ही मतदारसंघात बंडखोरी झाल्याने आघाडीसोबत महायुतीत मोठी अडचण झाली आहे। अशातच दोन्ही ठिकाणी शिवसेनेच्या नेत्यांची बंडखोरी केल्याने सामान्य शिवसैनिक संभ्रमात आहेत। त्याच अनुषंगाने शिवसेनेची भूमिका काय असेल याबाबत चर्चा करून तो निरोप नरेश म्हस्के हे देण्यासाठी आले। त्यांनी खासदार नरेश म्हस्के यांनी बोलताना बेलापूरमध्ये महायुतीचा उमेदवार निवडून आणण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश आहेत असे म्हस्के बोलले। शिवसैनिक संभ्रमात नाहीत, काही ठिकाणी राग आहे तो राग संपेल। एका बाजूला एकाच घरातील दोन जणी वेगवेगळे उमेदवार आहेत, त्यामुळे थोडा संभ्रम आहे, पण संभ्रम संपेल असे त्यांच्याद्वारे बोलण्यात आले। नाहीतर लोक सांगणार बघा तुमच्या शिवसैनिकांनी भाजपचं कमळ पाडलं, हा पट्टा शिंदे साहेबांना लावून घ्यायचा आहे का? नाही। मग तुम्ही काय करणार? कोणाचं काम करणार? आणखी काय पाहिजे? मीडियाला उत्तर मिळालेलं आहेत का सगळे? कारण मला मगाशी विचारले काय संदेश घेऊन आले। संदेश आमच्या शिवसैनिकांनी तुम्हाला दिलेला आहे। या नवी मुंबईमध्ये शिवसेनेची ताकद आहे। एक दिवस अगोदर मीटिंग लावली, एवढे लोक या ठिकाणी उपस्थित राहिले। विजयजी माने काल जो मेसेज मी लेट पाहिला, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टी उशिरा कामाला लागली नवी मुंबईत, तशाच पद्धतीने शिवसैनिक आता उशिरा कामाला लागले। काम त्यांनी केलं तशाच पद्धतीत आमचे शिवसैनिक सुद्धा काम करतात। विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा मेळावा होता। या ठिकाणी मनजुळण्याकरता खूप कठीण असे विषय झालेले आहेत। अनेक गोष्टी चुकीच्या पद्धतीने झालेल्या आहेत। कार्यकर्त्यांचा आत्मसन्मान हा फार महत्त्वाचा असतो। त्या आत्मसन्मानाला बऱ्याचदा कुठेतरी ठेचण्याचे प्रकार झालेले आहेत, कुठेतरी कमीपणा दाखवण्याचे नेहमी शिवसैनिकांना प्रयत्न झालेले आहेत। त्यामुळे हा राग आहे, परंतु राग काढण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय आणि तो राग संपेल आणि पुन्हा एकदा शिवसैनिक युतीच्या पाठीमागे उभे राहतील। शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचे प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सध्या विदर्भ दौऱ्यावर असून आज बुलढाणा जिल्ह्यातील संतनगरी शेगावात पोहोचून त्यांनी श्री संत गजानन महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले। जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार स्वाती वाघेकर यांच्या प्रचार करण्याचे उद्घाटनासाठी हे आले होते। यावेळी माजी आमदार दिलीप कुमार सानंदा, काँग्रेसचे नेते ज्ञानेश्वर दादा पाटील आदींची यावेळी उपस्थिती होती। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक लाट नक्की दिसते। लोकसभेमध्ये जशी एक दिसली, लोकसभेत थोडस आपण कमी पडलो, अन्यथा आणखीन 15-20 जागा खाली आल्या असत्या तर आपलं इंडिया आघाडीचं सरकार तिकडे बसलं असतं। पूर्वी जे काही सगळं अवघड वाटत होतं, अशक्य, गेल्या जानेवारीपर्यंत म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या आधी डिसेंबर-जानेवारी पर्यंत सगळ्यांना अशक्य वाटत होतं। कसं होणार? महाराष्ट्राने करून दाखवलं। आणि आता सुद्धा एका फिरतायत ना, 3 तिगाडा काम बिगाडा, एका पोत्यात पाय घालून फिरतायत, फिरू देत। कारण आता त्यांना शेवटचं दिसतंय, महाराष्ट्र बघून घ्या एकदा कसा चिडलाय, कसा पेटलाय तुमच्या विरुद्ध। या सगळ्या खोट्या घोषणांचा पाऊस तुम्हाला कोणतेही पीक देणार नाहीये। आणि म्हणून तुमचं भविष्य हे तुम्ही गद्दारांच्या हातात देणार का निष्ठावंतांच्या हातात देणार? महाराष्ट्र मी प्रत्येक ठिकाणी सांगतो, हा छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर यांचा महाराष्ट्र तसाच ठेवणार का मोदी शहा अदानींचा महाराष्ट्र करणार हे तुम्ही ठरवायचंय। हे तुम्ही म्हणजे आपण सगळे ठरवायचं। आणि मला खात्री आहे की आज सुरुवात चांगली झालेली आहे। बाकी वचननाम्याची वचनं मी सगळीकडे देतोच। ज्या कार्यालयाचं मी उद्घाटन केलेलं आहे त्याच कार्यालयामधून स्वातीताईंच्या उद्याच्या आमदारकीच्या विजयाचे पेढे सुद्धा वाटले गेले पाहिजे। आणि स्वातीताई साहजिकच आहे, विजयोत्सव मोठा साजरा असेल महाराष्ट्रभर। मी पेढे खायला नंतर येईन, पण जिंकल्यानंतर जे पेढे वाटाल त्यातला एक पेढा मला माझ्या घरी तुम्ही पाठवायचा। आय प्रॉमिस। मग कशाला थांबलात? जोरात काम करा, विजय खेचून आणा आणि आपलं स्वतःच जो महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे, अभिमान आहे, जी गहाण टाकली जाते ती गहाण पडू देऊ नका एवढीच विनंती करतो। सगळ्यांना परत शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय हिंद।
कार्तिकी यात्रेसाठी येणाऱ्या लाखो भाविकांसाठी मंदिर समितीने 8 लाख बुंदींचे लाडू बनवले आहेत। कार्तिकी एकादशीचा सोहळा 12 नोव्हेंबर रोजी होत असून यासाठी राज्यभरातून 12 ते 15 लाख भाविक पंढरपूरला येण्याचा अंदाज आहे। भाविकांना आपल्या गावी परत जाताना विठुरायाचा प्रसाद नेता यावा यासाठी मंदिर समितीने 8 लाख लाडू बनवले आहेत। सध्या कार्तिकी सोहळ्यासाठी हजारोंच्या संख्येने भाविक पंढरपूरला येण्यास निघाले असून विठ्ठल मंदिर सध्या दर्शनासाठी 24 तास खुले आहे। या भाविकांना श्रींदा प्रसाद म्हणून मंदिर समिती मार्फत पुरेशा प्रमाणात बुंदी व राजगिरा लाडू प्रसाद उपलब्ध करून देण्यात येणार आहे। कार्तिकी सोहळ्यासाठी येणाऱ्या या भाविकांना प्रसाद म्हणून मंदिर समितीने 8 लाख बुंदीचे तर 1 लाख राजगिरा लाडू बनवले आहेत। कार्तिकी यात्रेसाठी 5 ते 6 लाख भाविक या पंढरपुरात दाखल होण्याची शक्यता आहे। त्या अनुषंगाने पांडुरंगाचं आणि रुक्मिणी मातेचं दर्शन घेतल्यानंतर भाविक मोठ्या प्रमाणावरती पांडुरंगाचा प्रसाद म्हणून लाडू प्रसादाला मागणी आहे। मंदिरे समितीमार्फत 7 ते 8 लाख बुंदी लाडू, त्याचप्रमाणे 1 लाख राजगिऱ्याचे लाडू याची निर्मिती मंदिरे समितीमार्फत करण्यात आलेली आहे आणि या लाडूंची तपासणी याची गुणवत्ताची तपासणी सुद्धा प्रशासनाकडून करून घेण्यात आलेली आहे। त्यामुळं चांगला आणि उत्कृष्ट प्रकारचा लाडू प्रसाद हा भाविकांना मिळावा यासाठी मंदिरे समितीने जवळजवळ 9 लाख लाडू निर्मिती केलेली आहे। कार्तिकी एकादशीचा सोहळा 12 नोव्हेंबर रोजी होत असून यासाठी राज्यभरातून 12 ते 15 लाख भाविक पंढरपूरला येण्याचा अंदाज आहे। कार्तिक यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीकडून 10 पत्र्याचे शेड, 4 विश्रांती कक्ष यासह येणाऱ्या भाविकांना चहा पाण्यासाठी जेवणाची व विश्रांती कक्षाची सोय मंदिर समिती मार्फत करण्यात आली आहे। कार्तिकी यात्रा 2024 ही 4 नोव्हेंबर पासून सुरुवात झालेली आहे। मुख्य एकादशी 12 नोव्हेंबरला आणि त्यानंतर 15 तारखेला पौर्णिमा आणि 20 तारखेला प्रक्षापूजा आहे। तर या यात्रेसाठी 5 ते 6 लाख भाविक येण्याचा प्रशासनाचा अंदाज आहे। त्यानुसार भाविकांना मंदिरे समिती त्याचप्रमाणे जिल्हा प्रशासनामार्फत विविध सुविधा देण्याचं नियोजन माननीय जिल्हाधिकारी, माननीय प्रांताधिकारी, DYSP आणि मंदिरे समिती या सर्वांनी मिळून केलेलं आहे। या यात्रेसाठी 10 पत्रा शेड, 4 विश्रांती कक्ष असे आपण दर्शन रांगेसाठी लोकांना थांबण्यासाठी केलेले आहे। त्याच पद्धतीने मंदिरे समितीचे कर्मचारी, त्याचप्रमाणे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरचे 200 ते 300 कर्मचारी आणि स्वयंसेवक 1,500 ते 2,000 असे जवळजवळ 4 ते 5,000 लोकांची या ठिकाणी नेमणूक करण्यात आलेली आहे। या यात्रा कालावधीमध्ये भाविकांना दर्शन रांगेत उभं राहिल्यानंतर त्यांना चहा पाण्याची त्याचप्रमाणे जेवणाची सोय मंदिरे समितीमार्फत करण्यात आलेली आहे। सर्वच मंदिर परिसर असेल, वाळवंट, पत्राशेड या ठिकाणी नगरपालिका आणि मंदिर समितीकडून स्वच्छतेचं काम मोठ्या प्रमाणात हाती घेतलेलं आहे। त्याचप्रमाणे या सर्व यात्रा कालावधीत लोकांवरती नजर ठेवण्यासाठी CCTV लावलेले आहेत। PA सिस्टीम सुद्धा आपण मुख्य चौकात लावलेले आहेत। त्याचप्रमाणे पोलीस विभाग आणि आमचे मंदिर समितीचे कर्मचारी यांच्यामार्फत दर्शन रांगेवरती आणि मंदिर परिसरात कायदा सुव्यवस्थेचा राखण्याचा प्रयत्न मंदिरे समिती आणि पोलीस प्रशासन करत आहे। त्याचप्रमाणे मुख्य एकादशी ही 12 तारखेला असल्यामुळे त्याचं सुद्धा नियोजन मंदिरे समितीने पूर्णपणे केलेलं आहे आणि ही यात्रा येणाऱ्या भाविकांना विविध सेवा देऊन त्यांना या ठिकाणी चांगलं सुलभ दर्शन मिळावं यासाठी मंदिरे समिती प्रयत्नशील आहे। ऐरोली मतदारसंघाचे स्वराज्य पक्षाचे उमेदवार अंकुश कदम यांनी स्वराज्य पक्षाचा कर्तव्यनामा जाहीर केलाय। आरक्षणावर भर देणार, नवी मुंबई शहर झोपडपट्टी मुक्त करणार, महिला सशक्तीकरण, पर्यटन विकास, ड्रग्ज मुक्त नवी मुंबई, रोजगार, शिक्षण आणि आरोग्यावर भर यांच्यासह अन्य नवी मुंबई विकासाच्या बाबींवर आरक्षणावर भर देणार, नवी मुंबई शहर झोपडपट्टी मुक्त करणार, महिला सशक्तीकरण, पर्यटन विकास, ड्रग मुक्त नवी मुंबई, रोजगार, शिक्षण भर यांच्यासह अन्य नवी मुंबई विकासाच्या बाबीवर भर देणार असल्याचे या कर्तव्यनामा जाहीर करण्यात आले। अंकुश कदम हे ऐरोली मतदारसंघातून स्वराज्य पक्ष आणि परिवर्तन महाशक्ती आघाडीचे उमेदवार असून त्यांची लढाई भाजपचे गणेश नाईक, ठाकरे गटाचे मनोहर मडावी आणि अपक्ष उमेदवार विजय चौंगुले यांच्याशी होत आहे। त्यामुळे ऐरोली मतदारसंघात यावेळी चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे। त्यातच अनुषंगाने आज अंकुश कदम यांनी आपला कर्तव्यनामा जाहीर केला। ही पत्रकार परिषद ही आमच्या कर्तव्यनाम्याची असेल। आमचं कर्तव्य बनतंय की या नवी मुंबईच्या आणि ऐरोली मतदारसंघासाठी आम्ही काय काय करणार आहोत। आतापर्यंत वचनं दिली, आश्वासनं दिली, पण ती पूर्ण झाली नाहीत। म्हणून आम्ही कर्तव्य करणार आहोत आणि त्या कर्तव्यामध्ये रोजगार निर्मिती असू द्या, शिक्षण व्यवस्था बळकटी असू द्या, आरोग्य व्यवस्था असू द्या, शेतकरी भवन,
कामगार विकास, पर्यटन संवर्धन, संस्कृती जतन, दिव्यांग बांधवांच्यासाठी धोरण असू द्या, मराठा आरक्षण व इतर समाजाच्या बळकटीकरण असू द्या, शहराचा विकास असू द्या, झोपडपट्टी मुक्त शहर असू द्या, महिला सक्षमीकरण असू द्या, पर्यटन विकास असू द्या, ड्रग्ज मुक्त नवी मुंबई संकल्प असू द्या, खेळाला प्रोत्साहन असू द्या, अशा विविध विषयाचं आम्ही कर्तव्य या ठिकाणी आम्ही दिलेलं आहे. उद्या या नवी मुंबईमध्ये स्वराज्य पक्षाचे स्वराज्य प्रमुख छत्रपती संभाजीराजे यांची भव्य दिव्य अशी रॅली आहे. दिघ्यापासून सुरुवात होणार आहे 4 वाजता, ती 9-10 वाजेपर्यंत कोपरखैरणे परिसरामध्ये येणार आहे, जुगाव परिसरापर्यंत येईल आणि त्या ठिकाणी ती समाप्त होईल. महायुतीच्या उमेदवार भावना गवळी यांनी आज प्रचाराचा नारळ फोडलाय. राज्यातील भाजपचे बंडखोर उमेदवारांवर पक्षांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. मात्र वाशिम जिल्ह्यातील रिसोड मालेगाव मतदारसंघात भावना गवळी यांच्या विरोधात भाजपचे अनंतराव देशमुख हे बंडखोरी करत निवडणुकीच्या रिंगणात उतरले असल्याने याची दखल आता भाजपकडून दिल्ली पातळीवर सुद्धा घेण्यात यावी असे मत शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार भावना गवळी यांनी व्यक्त केली आहे. सर्व शिवसैनिक, भाजपा आणि आमचे मित्र पक्ष त्यांच्या सगळ्या जिल्हा लेवलचे, राज्य लेवलच्या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये आता हा आम्ही शुभारंभ करतो आहोत. छत्रपती शिवरायांना वंदन करून या ठिकाणी आम्ही सुरुवात केलेली आहे. आणि आज रोजी जर आम्ही पाहिलं तर वातावरण एकच आहे, परिवर्तन. आणि हे परिवर्तन करण्यासाठी जे काही बळ या ठिकाणी विजयराव जाधव साहेबांचा, माजी आमदार साहेबांचा मिळते, जनतेचा मिळते आहे. त्याच्यामुळे मी असं म्हणेल की माझे विरोधामध्ये जी काही लोक उभे आहेत ते अनेक वर्षापासून त्यांना या भागातल्या जनतेने अनुभवलेलं आहे. परंतु आता या विधानसभेला ही जी काही महायुतीची उमेदवारी या ठिकाणी मला दिली आहे, त्यामुळे जनतेमध्ये सुद्धा उत्साह आहे. आणि तो उत्साह निश्चितच मतपेटीमध्ये म्हणजे बटनच्या रूपाने दाबल्या जाईल आणि महायुती या ठिकाणी भक्कम आणि जोरदार विजय होईल. साहेब, जर आपण भाजपच्या बंडखोरांचा विचार केला तर प्रत्येक ठिकाणी त्यांच्यावर कारवाई झालेली आहे. मात्र तुमच्या विरोधात रिसोडमध्ये उभे असलेले बंडखोर, त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही. त्यांना कुठेतरी भाजपचं पाठबळ आहे का असं वाटतंय की तुम्हाला? नाही, बघा, त्या संदर्भामधले माझ्या माहितीप्रमाणे या ठिकाणची जी काही भाजपाची मंडळी आहे त्यांनी रिपोर्ट तसे दिलेले आहेत. आणि आम्हाला ही अपेक्षा आहे वरिष्ठांकडनं की हे महायुतीचं सरकार स्थापन करण्यासाठी ही उमेदवारी दिलेली आहे. आणि म्हणून असं कुठलंही प्रकार नेत्यांचं नाव वापरून या ठिकाणी होणार नाही. आणि ते जर होत असेल तर त्याची गंभीर दखल ही मुंबईपासून दिल्लीपर्यंत घ्यावी, हीच माझी या ठिकाणी विनंती असणार आहे नेत्या. ताई, उद्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पश्चिम विदर्भाच्या प्रचारासाठी येणार आहेत. त्याचा आपल्या या मतदारसंघावर किती प्रभाव पडणार आणि आपले भाऊ म्हणून आहेत तर तुम्हाला म्हणजे नेमकी अपेक्षा काय त्याची? नाही, बघा, मतदारसंघावरच्या असरच नाही तर संपूर्ण देशावर आणि जगावरती सुद्धा त्यांचा एक वेगळा प्रभाव आहे. आणि अर्थातच ते भाऊ म्हणून मी त्यांना राखी बांधते, तर भावाचा आशीर्वाद बहिणीला असतोच, पण बहिणीचं कर्तृत्वसुद्धा महत्त्वाचं असतं असं मी समजते. आणि ते आशीर्वाद निश्चितच त्यांच्या माझ्या पाठीशी आहेत. म्हणून मला असं वाटतं की मोठ्या संख्येने त्या ठिकाणी सुद्धा आमची मंडळी त्यांना ऐकण्यासाठी, त्यांचे विचार लुटण्यासाठी जाणारच आहे. आणि मी एवढंच सांगेल की या वरिष्ठ सगळ्या नेत्यांच्याच आशीर्वादाने या ठिकाणी माझा विजय निश्चित आहे. जनता माझ्या पाठीची आहे. आणि परत एकदा मी सांगू इच्छिते की हे परिवर्तन या मतदारसंघामध्ये होणार म्हणजे होणार. एकनाथ शिंदे साहेबांची काही सभा होणार आहे का आपल्या? एकनाथजी शिंदे साहेबांची सभा या ठिकाणी 12 तारखेला त्यांची तारीख आलेली आहे. परंतु ती थोडी कन्फर्म करणं बाकी असल्यामुळे ती सध्या तरी कन्फर्म नाही, पण 12 तारखेला येतील असं समजलेलं आहे. त्यामुळे ते या मतदारसंघामध्ये 100% येतील. काही संजू आधारवाडे यांनी शिवसेनेकडून बंडखोरी केल्याची काल त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलेलं आहे. रिसोडमध्ये जी बंडखोरी झालेली आहे त्या अनुषंगाने आपला काही पाठिंबा त्यांना असणार आहे का? कोणाला आमचा काही पाठिंबा असण्याचं काही कारण नाही. शिवसेनेकडनं कुणी उमेदवारी अर्ज दाखल केलेला नाही आहे आणि त्याच्यामुळे शिवसेनेचं नाव कुणी येऊन जोडू नये असं मी या ठिकाणी स्पष्ट सांगेल. महाराष्ट्र टीव्ही 24च्या महाराष्ट्र बुलेटिन मध्ये सध्या इतकंच. बघत रहा महाराष्ट्र टीव्ही 24.